तिचं पेंड्या बांधायला चाललंय लोक तिथं आहे तिथं आणि आपण इथं आहे इथं एक्स्ट्रा 2 पातानं त्यांच्या पुढं पण ती पूजा रडायला लागत करायला लागली ना बांधू नका म्हणून मग तिची एक लाईन बांधलं हे इथलं चालू आहे नाही ही तिची लाईन बांधायलोय मी रडायच लागली म्हणे पलीकडं पकडू नका प्लीज 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 म्हणे नका बांधू म्हणजे पलीकडं अजून लाईनी बांधायलोय ना मी तर ती घाबरायला लागली नको म्हणते हां असं करू नका तुम्ही असं जर काढलं आणि तुम्ही जर पुढं पुढं पळाले तर लोक घाबरतील आणि परत येणार पण नाहीत असं तसं करायला लागले मग त्यामुळं लोक रडल्यागतच करायला रडल्यागत करायलेत म्हणून मी काय केलं म्हणलं जाऊ द्या आता थोडासा आराम करावा तरी पूजाची वळ बांधत होतो मी पूजाची एक लाईन बांधून पण झाली गोविंद काकानं पण ते पुजारी काका आहेत ना आमचे ते पण असं ट्राय करतात मला गाठायला म्हणजे माझ्यापर्यंत पोचायला पण त्यांचा काही नंबरच लागेना माझं इथलं संपलंच असतं पण तिचे आई बापा रडल्यागत करायल्यात काय असं रडल्यागत करतात मग ऐकलं का आवाज काय हो मामा या की या पाणी फिनी पिऊ द्या काय बस कर म्हणायला होय बरं बरं सांगा बस करायला तेवढ्या लाईनी कंप्लीट करू द्या की पुढच्या मामा सगळं मोडून झालं तिकडलं आता ती झालं असल तुम्हाला हाय मोडायला इकडं बांधलेलं तर सगळं हा आलं असतं पण आता नाही जमणार की सकाळ आता तिकडं पण त्या माणसाची लय ज्वारी वाळली नुसतं वाळली खट हवा जरी आली तरी ती टाकलेलं पण पेंडा उडायली ते असं आहे लय गडबड गडबड करे संध्याकाळी जमलं तर आज सारखं येतं मग बघू मग काय मला तर माहीतच नाही बघू मग काय ते सगळे काय म्हणतात माझ्या तर लाईनी संपल्या असत्या पण ती ओरडायला लागल्या तर ताण पडल्यागत सारखं त्यांना रडकुंडीतच त्यांचा जीव आणलाय मी तरी माझं पण अवतार असा खराब होतं मी एकदा आरी पडलो ना कामाच्या लय आरी पडून पेंड्या बांधत असतो आता पूजाची ही पण लाईन संपली असती माझ्याकडून पण तो माणूस म्हणतोय शेतकरी मामा म्हणतात नका बांधू तुम्ही आता विचुकिडा वगैरे काय पण असतं ना संध्याकाळच्या टायमिंगला उगत काहीतर पिढा म्हणे राहू द्या बांधू नका असं म्हणतात परत बांधा उद्या नंतर असं आता उद्या तरी इथं आम्हाला नाही यायचं एवढ्या पेंड्या बांधल्यात आम्ही एवढ्या नाद करते काय त्यांच्या पुढं लाईनवर लाईन टाकतच मी पण ती रडायला लागली ना म्हणजे असं तिचं मत असं आहे की समजा असं मी पाती सोडत पळालो ना मग तिचे आई बाप ते असं त्यांच्यावर ताण पडतोय आणि ते ताण पडल्यामुळं ते एकमेकांना भांडणं करतात किंवा एकमेकांवरती असं खवळतात म्हणजे सहज काय बोललं तर ते मग एकमेकांवर खवळणार म्हणून पूजा बोलायला लागली नका बांधू प्लीज 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 केलं की मी लाईन सोडून दिलंय आता तिची पण लाईन बांधत होतो तर तिच्या पण लाईनला बांधू दिलं नाही म्हणलं जाऊ दे आता कसं का होईना ते कसं रडल्यागत करतात बघितलं का म्हणतात उगं साप चावला आणि बेभरोसा आहे असं अंधारात पेंड्या बांधल्या होत्या असं म्हणजे पूजाचे वडील एवढा चिडकीपणा असतोय ना की बा पूजाचं पण झाल्या 2 पेंड्या राहिल्यात तिथं माझ्या इथल्या लाईनी सगळ्या संपल्यात इकडंपर्यंत संपल्यात माझ्या पण तिची वळ राहिली ही पूजाची तर तेच बांधणार होतो मी अय पूजा पुढच्या संपल्यात का एकांद राहिले असेल तर बांधून ये की ते त्यांचं ते आपल्या बरोबरीच नाही करू शकत
असं मोठं मोठं बोलायला मोठं आहेत. पूजा पण अशी बोलायला मोठेपणानं बोलते, पण कामाच्या वेळेस मग असं तोंड फाडते. आता मी ते तिकडं तेवढा लांब आहे तिथं, ते कुठं लोक दिसन असं त्या व्हिडिओत तुम्हाला बारके बारके दिसत असतील, किती लांब आहे तिकडं. आणि मी कुठं आहे एक कोपऱ्यात, एवढं फास्ट. मोठं बोलायला भांडणं करायला नंबर 1ला आहेत तिचे आईवडील. ती काय पूजाची आई कशी म्हणते, लाईनीवर लाईन सोडून पळतात म्हणजे तिकडं. आता तिचं पण लाईन बांधावं लागते मला, पूजाची पण. त्रिशात त्रास दिलं तर त्यामुळं मग मी पण म्हणूनच काय करतो, काम आता उगं स्लो करत असतो मुद्दाम. कारण आपण कोणाकोणासमोर पळायचं. माझी बहीण पण आहे, माझे भाऊजी आहेत, माझा मित्र तो पुजारी काका. मित्र म्हणजे जस्ट असा कामापुरता आम्ही जवळ येतो, असं काय माझा खास कोणी मित्रच नाही आहे या आपल्या कल्याणच्या दादांना सोडून. तेवढेच माझे खास जीवाचे जीवलग. पण हां, ते पण हाच चांगलं बोलतात करतात. त्यांना सोडावं का त्यांना सोडावं, कोणाकोणाला काढू लागणार कोणाकोणाला आपण सोडून देणार असा प्रश्न असतो. त्यामुळं ते मी पण स्लो करतो. गोविंद काका चल. काय तर उगाच कालवा करत बसतात. केलेलं काम केलं तर पण असं रडल्यागत करतात, आणि मागं राहिलं तर म्हणतात तुम्ही आरामात करताय असं तसं. पिशवी आमची कुठं आहे की ते शोधतोय मी. ऐक, लय अवतार खराब होऊन जात असतो. गेल्या गेल्या आंघोळ नाही केलं ना असं थांबू वाटत नाही, अशा हाता होत्या. पूजा तर तिथंच गप्पा मारत उभी आहे अजून पण तिथंच. अय पूजा चल की, काका चल 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 म्हणलं तर. अरे चल, नाचायला लागलंय तिथंच उभा राहून. तो घाबरलाय, मला म्हणतोय मला पण बांधू लाग. म्हणलं हां बांधू लागतो, एवढं कोपरा संपू दे म्हणलं पहिलं, तुला बांधू लागतो. पण ते कुठं दम काढायला, धीर सोडून दिले त्यांनी सगळ्यांनी. कसं जमा झालेत बघा की. त्या माझ्या सासऱ्यानं असं शिकवलं शेतकऱ्याला की ह्यांना म्हणा अंधारात पेंड्या बांधत होते आणि साप चावलं. हाव काय हा दिशे भाव पूछ भाव.